सुपरगाव या सिरीजमध्ये मी आज आलो आहे रोहा तालुक्यातील नवखार या गावामध्ये. आणि म्हटलं जातं की या गावाची खासियत अशी की पंचकृषीमधील कोणत्याही गावामध्ये कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर पहिले काळभैरवाच्या मंदिरात येऊनच सुरुवात करावी लागते. आणि तीच सुरुवात करण्यासाठी आलो आहे. आणि माझ्यासोबत आहेत लेजंड कॉमेंटेटर आमचे प्रदीप भोईर सर आहेत. नमस्कार. प्रदीप सर, नवखार टीम आणि त्याच्याबद्दलचा पूर्ण प्रवास ऐकण्यासाठी चला घेऊन जात आहे मला. हा, चला आमच्या मैदानावरती काळभैरव क्रीडा संकुलाला जाऊया आपण. ओके, टीम स्टार्ट कधी झाली, म्हणजे इयर काय होता असा? तरी आमची स्टार्ट 1996ला झाली. 96ला. आणि टीम म्हणजे बाहेर जायला लागली 2000 सालला बाहेर जायला लागली. तिथं त्याच्यात अनिल फलेबाई कर्णधार होते आणि एक आमच्याकडचे म्हणजे सुशांत निवांत होते, सुशांत निवांत रक्षीकर. हे दोघे मुंबईवरून यायचे खेळायला, म्हणजे त्यांना खूप आवड होती. आणि निवांत राक्षीकर हा डिप्लोमाला असायचा म्हणून तो कन्व्हिन्स करायचा म्हणजे ह्याला आपल्या मुलांना की तुम्ही बाहेर टीम खेळण्यासाठी टाका. म्हणजे मॅच पहिल्या तर मॅच अगोदर आमच्या 3च गावाच्या व्हायच्या, न्हावा, नवकार आणि सोनकार. 3 गावातच खेळायचे? हा, 3 गावातच खेळायचे. ओके. नंतर मग आम्ही टुर्नामेंट चला बाहेर टीम टाकूया. पहिले सिडकोलला टीम टाकली ह्यांनी, म्हणजे हेच पोरांनी. पहिला नंबर याला किती टाइम लागला? म्हणजे पहिला नंबर किंवा पहिली प्रायर कुठली तरी एक ट्रॉफी, पहिली, दुसरी, तिसरी नंबरची ट्रॉफी यायला किती, म्हणजे 96ला टीम 98ला स्टार्ट केला, पहिली ट्रॉफी यायला किती टाइम गेला? तरी 2 वर्ष गेले, 2-3 म्हणजे 2000 पर्यंत. हा, 2000ला नंबर मारला शिडकोलला. तोपर्यंत फक्त एक ट्रॉफी भरायच्या. फक्त ओके. हे म्हणजे बोलायचे की नंबर आम्ही पहिला शिडकोलला मारला. त्याच्यात कर्णधार अनिल फलेबाई होता. आणि बाकीचे हे सर्व म्हणजे खेळायला होते, निवांत भाई, सुशांत भाई, म्हणजे आम्ही भाई बोलतो त्यांना. अच्छा. पण ते चांगला खेळायचे आणि ते गेम मध्ये राहूनच म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करायचे. सर्व जे मुलं होती त्यांना सर्व, बाबा तू असा चुकलास, असा बॉल टाकायचा, असं त्या पद्धतीने ते घेऊन सगळ्यांना चालायचे. तुझी एंट्री झाली मग टीम मध्ये? माझी तरी 2003ला झाली. 2003ला. हा, तेव्हा वय काय होता माझं? त्यावेळी 2003ला वय असेल कितवीला होता तेव्हा? तेव्हा मी 10वीला होतो. 10वीला म्हणजे आपण 15 पकडू, 14-15. हा, 15 वय तेव्हा टीम मध्ये एंट्री. हा, टीम मध्ये एंट्री झाली. मी पहिलाच इकडे म्हणजे लोकल टुर्नामेंट. अच्छा. चोरडा. पण तेव्हा लोकलच होत्या, म्हणजे असं काय हेच नव्हतं. आणि मग नंतर 2003ला मी ज्यावेळी, मला खूप मारायचे म्हणजे बॉलिंग द्यायचे हे सर्व. पण नंतर एक वेळेला असं म्हणजे असंच आपण बसतो ना, त्यावेळी मला असे बोलले अनिल फलेबाई, लोचन भोईर आणि भास्कर सातामकर, हे बोलले तुला मारला तरी चालेल, सगळेचे सगळे लेग स्पिन टाकायचे. ओके. पहिल्यांदाच मी कोकबनला टुर्नामेंट खेळलो, सगळे 6चे 6 लेग स्पिन टाकले. खूप म्हणजे भरपूर चालली ओव्हर, म्हणजे एकच रनाची ओव्हर टाकली. मग नंतर तिथून मी स्पिन करायला लागलो महादेवकर सर्व टीमला, आणि फायनल मारली आम्ही. फायनल मारल्यानंतर मग मला ते महादेवकरवाले म्हणजे आम्हाला बोलले की तू खेळायला रोहाला ये, ओपन टुर्नामेंट आहे. आणि आम्ही 2003ला पहिलीच ओपन टुर्नामेंट रोहाला खेळलो. असं काहीतरी राजा म्हणून. राजा खूप मोठी म्हणजे रॉयलची पहिली आयकॉनिक असायची, जिथे संकल्प टीम खेळायची. संकल्प म्हणजे ती त्यावेळीची एक टॉप लेवलची टीम. टॉप लेवल. असा हे झालंय कधी, म्हणजे तुम्ही बघितलेला किंवा प्रदीप सरांनी बघितलेला किंवा त्यांनी बघितलं असा एखादा, हे ते बोलतात ना हातातला तर आलं पण तोंडात नाही गेला, की तोंडातला घास काढून घेतला, असं सिच्युएशन कधी झाली मॅच? हा, झालंय. रोडच्या ग्राउंडवर की आम्ही मॅच जिंकलो, येऊन असं डिक्लेअर पण केलं, टॉस उडवायला बोलवलं पण ती मॅच आम्ही हारलो. असं स्वप्नात पण सागर बोबड बरोबर, म्हणजे आमच्या अष्टमी टीम सोबत. म्हणजे त्यांनी कमबॅक. म्हणजे आम्हाला 18 बॉल 9 रन्स पाहिजे होते. 18 बॉल 9 पाहिजे होते. आणि ती मॅच आम्ही हारलो. ते लोकांनी टॉस उडवायला सेकंड राऊंडचा बोलवला, पण आम्ही
बॅटिंग आम्ही म्हणजे मॅच चालू आहे हा. आणि आपल्या टीम मधल्या एकाला बोलवलं की ये बाबा आणि Toss फेकून टॉस उडवून घे नेक्स्ट हा, मॅचचा. next कारण 18 बॉल 9 म्हणजे इझी मार्क करताय Easy तुम्ही मारणार, आणि हा. तरी पण हारलात. हारलो अरे आम्ही लाट टीम झाली. ओके. असं कोणता हे आहे, म्हणजे अशा कोणत्या टीम्स होत्या त्यावेळी, म्हणजे प्रत्येक टीमचा एक दबदबा असतो, म्हणजे जेव्हा नवखार टीम होती तेव्हा तुम्हाला असं चॅलेंजिंग वाटलेला किंवा असं घाबरवणाऱ्या टीम म्हणजे आमच्याकडे तरी घाबरवणारे टीम म्हणजे जय खंडोबा चोरडे, चोरडे. एमसीसी AMCC चोरडा, हनुमान चोरडे. एकाच गावच्या 3 टीम. हा नंबर एकदम असं टॉप असायचे. टीम. आणि मग आणि नंतर आमची चणेराची होती. चनेरा, हा, चणेराची एक टीम. चणेरा तिथे राजा आपलं इंदुलकर होता हा. त्यामध्ये. रणजित रणजित इंदुलकर. सुदेश विचारे. ओके. एवढे चांगली जबरदस्त टीम होती. नंतर बिरवाडी आणि महादेव महादेव. आणि रोह्यात मध्ये रोह्यामध्ये भाई भाई रोहा, धनगर आली आणि हे अंधार आली. जय गिरोबा अंधाराळी, जय- भाई भाई हा. आणि ते संकल्प बदमेशान, हा ती एकाच एकाच. एरियातले असायच्या टीम. ते एकदम चांगले म्हणजे टुर्नामेंट चांगले व्हायचे. आणि नंतर एक राधा माधव एक होती, हा. किशोर पाटील वगैरे खेळायचा, बरोबर. पण ती पण टीम चांगलीच होती. प्रत्येक टीमचा एक असा गोल्डन पार्ट येतो, म्हणजे असा पार्ट की ज्यावेळी जिथे जातोय तिथे नंबर शिवाय घरी नाही. असा वर्ष कोणता होता नवखारचा? 2003 2003 2004 2002 2003 ला म्हणजे आम्ही जाऊ तिथं फायनल मारले. म्हणजे आम्ही 18 final. 18 फायनल, एकही न मॅच हरता, सलग 18. सलग 18. प्राइस 2222 असायची आणि ते आमच्यासाठी लकी आकडा. 2222च्या 18 फायनली. 18 अरे बाबा, खतरनाक. हारलोच नाही कुठे. आणि मॅच पण नाही, एकही मॅच हारलो नाही. तशीच नाण्याची दुसरी बाजू असते, ती म्हणजे फक्त इंटरफी भरायला जातोय असं वर्ष. झालंय 2008-9 मला वाटतं. नाही 2010 ला 2010 हा. क्वालिफायलाच हारायचं सगळीकडे. सगळीकडे. आणि ते पण रोहामध्ये. नंतर आम्ही 2009 ला रोहामध्ये एंट्री केली. रोहामध्ये कसं लॉट सिस्टीम असायच्या, आमच्याकडे लॉट सिस्टीम नव्हतं. जो येईल तो खेळा. तो खेळायचा. पण रोहामध्ये असा असायचा प्रॉपर की 8 टीम. हा प्रॉपर Okay. 8 टीम. सगळी मेन सिच्युएशन लावली रोहावाले, 8 टीम खेळायची. खऱ्या अर्थाने क्रिकेटला जी शिस्त लागली, शिस्त. cricket आपल्या हा. ना, आपल्या 8 गावामध्ये. टीमचा हा रोहामध्ये. ओके. म्हणून रोहा एकी बॉलर आपण म्हणतो तो आला किंवा टायमिंग टायमिंग Time नुसार नुसार खेळायचे match ते रोहावाले. कारण एकदम 8च टीम हा, आणि एक 6 दिवशी 8 ओव्हरचा match. 6 ओव्हरचा मॅच. 6 ओव्हर. हा. आत्ताचे हे बॉलर 6 ओव्हर टाकताना फुकतील. 4 ओव्हर आणि 3 ओव्हरचा गेम आता तरच आहे. मजा यायची राठीचा ग्राउंड म्हणजे मी 77,000ची एक होती सगळ्यात पहिले नाईट टुर्नामेंट आय थिंक झालेली ना. हा, तिथे मी पहिलेच खेळलो, म्हणजे अवधूत दादा तटकरे हा. त्यांच्या म्हणजे मित्रमंडळाकडून आम्ही खेळलो. ओके. आपल्या रोहाची रोहाची आयकॉन टीम बनवली, हा, म्हणजे icon पंटर team वगैरे त्याच्यामध्ये होते. हा, बरोबर. पंटर, मी, भास्कर सातामकर, गैनीनाथ कटोरे, रवी तेंडुलकर, किशोर पाटील, दुसरा अमय एक होता, अमय पाटील ना, अमय सरफराज बंदरकर. म्हणजे हे ओके, म्हणजे एक रोह्याची एक आयकॉन टीम बनवली, icon. तगडी टीम. हा, तगडी. खतरनाक. एक प्रत्येक म्हणजे तो जो काळ होता ना, म्हणजे 1999 वगैरेचा नाही म्हणणार, किंवा 2000 पासूनचा एक कल्चर आलेला क्रिकेटमध्ये. बाहेरचे प्लेयर म्हणजे मुंबईचे प्लेयर, मुंबई पुण्याचे प्लेयर, आणि ते टीम घेऊन यायचे आणि त्यांना आपल्या लोकल टीमसोबत खेळायचे. त्यांच्या विरुद्ध अशी कुठली खेळी झालेली का की मुंबई टीम, म्हणजे आपण जिंकलो किंवा हारलो नाही, बट त्या मुंबईवाल्यांना पण कळला की भाई हे कोणतरी अलगच आहेत. हा, ते झाले मी ना आपले सांगतो. आर्यालमध्ये ना. हा, म्हणजे आमच्या गाव टू गावला गाव टू गाव असो, काही असो, कुठलीही मॅच असो, की मुंबईचे प्लेयर खेळतायत आणि त्यांच्या विरुद्ध म्हणजे सगळे ते प्रोफेशनल खेळतायत आणि आपली हे चप्पलवर खेळणारे आपण, हा. आणि घास लावला आपण त्यांना, बोललो की अरे चल. हा, जेव्हा आमची गावातली टीम होती ना आर्याला, हा, म्हणजे आर्य बुद्रुकला मॅच झाली, तिथं 5055 होते. म्हणजे मोठी मॅच. 5055 बोलल्यावर मोठी. 2222 म्हणजेच मोठी होती. मोठी. 5000 म्हणजे आताची तिथे 50,000ची मॅच होती. ओपन वाल्यांनी प्लेयर आणलेले आणि आम्ही गावातलेच प्लेयर केले. ओके. प्लेयर आणलेले पेनचे होते हम्म. आणि पुण्याचे होते. ओके.
त्यांना आम्ही हरवले तिथं. म्हणजे आता आठवत नाही किती मारलेलं, फक्त आम्ही चेस करत होतो. आम्ही 2 ओव्हरला चेस केले. चेसिंग करायला आम्हाला हा. प्रॉब्लेम, कारण लोचन भोईर आणि भास्कर सतम हा हा असे ते player दोघ होते जणच की जसे आपल्या भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि तेंडुलकर या पद्धतीने ते म्हणजे आमचा नंबर कधीच नाही आला. हा 5व्या 6व्या क्रमांकावर आम्हाला बॅटिंग अशी मिळायचीच नाही. हे प्रदीप सरांनी कॉमेंट्री काय चालू केली, हे पण खेळायचे ना? हा हे पण केलं. आम्हाला संधीच नाही मिळाली म्हणून एखादा पाठी राहिलं ना, म्हणजे संघाचा आपण भाग राहिलो, ओके. पण पाहिजे संधी एखाद्या नशिबात. पण माझ्या संघाने माझ्यावरती एवढं, त्यांनी काय माझ्या टॅलेंट पाहिलं काय माहिती. जेव्हा जेव्हा मॅच खेळायला जायचं तेव्हा बऱ्याच वेळा मला 12 प्लेअर म्हणून त्यांनी वापर केला. पण तो 12 प्लेअर कधी कधी असं वाटायचं की आपल्यासाठी काहीतरी 12 म्हटल्यानंतर तेव्हा हा 12 प्लेअर म्हणजे तो माझ्यासाठी लकी ठरला की 12 प्लेअर खेळत असताना मी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये वळले. ओके. ऍज अ 12 प्लेअर म्हणून कॉमेंटेटर झालात. कॉमेंटेटर तयार झालो. चलो, हा माझ्यासाठी एक कॉन्टेंट मिळाला. ओके. त्याच्यानंतर टीमवरतीच येतो. प्रत्येक गावामध्ये डिस्प्यूट्स येतात, प्रत्येक गावामधून हे येतो. बट त्याच्यापेक्षा घाणेरडा विषय येतो की आपण गावच्या टीमला हरवण्याचं कारण आपण आहोत. असा कधी झालेला काय? म्हणजे आपल्यामुळं गावचं नाव खराब झालंय. खराब नाही बोलू शकत की म्हणजे गावकऱ्यांना मूड ऑफ केला आपण. अख्खा गाव मॅच बघायला आला आणि आपण बॅटी घेऊन घरी आलो. तेच 2009 ला. 18 बॉल 9. हा नाही, आणि बॅट पतच चालू झाला. हा म्हणजे म्हणजे तो कधी 2 गेलो. वर्ष आम्हाला ते बॅट पॅच. हा ओके. आपले प्लेयर्स ना बाहेर जेव्हा घेऊन गेले जातात, आयकॉन म्हणून येतात. म्हणजे आत्ता आयकॉन कल्चर आलंय, पण पहिले कसं व्हायचं की आपल्या विभागाची एक टीम बनवायची, तुमच्या गाव एरियातले 2 हा प्लेयर 2 प्लेअर असे. आपल्या गावातले कसे म्हणजे पहिले प्लेयर कोण गेले होते? पहिले प्लेअर भास्कर सतमकर आणि लोचन ओके. आणि अनिल फलेबाई. अनिल फलेबाई फलेबाई. ठीक आहे. एक मार्गदर्शक म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा आत्ताच्या टाईमचा आपण म्हणतो की एक स्पॉन्सर असतो प्रत्येक टीमच्या पाठीमागे, की खेळा मी हाय पैशांनी किंवा फायनान्शियली. तो कोण बघायचं? म्हणजे अशी कोणता एक स्पॉन्सर किंवा असा कोणता एक गावातला माणूस राहिलेला काय स्टँड आउटसाठी? खरं सांगायचं, आमची टीम तयार झाली तेव्हा म्हणजे बॅक सपोर्ट नव्हतं, पैसा वगैरे कमी होतं. मग एखादी बॅट पलटीची बनवायची किंवा मग ती बॉल, एखादा कोणाकडे बॉल असे, ह्याच्याकडे जास्त बॉल असायचे. हा मग कधी याला घ्यायचं तो गोड बोलायचं. आणि नंतर मग जेव्हा निवांत राक्षीकरणी जेव्हा एंट्री केली आमच्या टीम मध्ये, तेव्हा आमच्या टीमचं सगळं चित्रच बदल. मग म्हणजे सर्व एवन बॅट पासून बॉल पासून एंट्री भरण्यापासून पोरांना एकत्र आणण्याचं काम सगळं त्याने केलं. निवांत राक्षी निवांत आणि राक्षीकर. शांत राक्षीकर ओके. दोन्ही भाऊ व्हायचं ते, पण त्यांनी आमच्या बॅट टीम पूर्ण ला- दरवर्ष बॅट 2 बॉल साठी किती पण खर्च लागू दे, बॉल कमी पडले का ह्याला सांगायचा, फोन करायचा की भाई का हा मुंबईवरून पाठवून द्यायचं. ओके. ट्रॅव्हलिंगला गाडी स्वतःची देणार. अरे बापरे. हा भरपूर त्यांनी टीम साठी. आणि कधी गावात मॅचेस असल्या की जास्त योगदान हा. पैशांचा जास्त पैशांचं- विषय असतो. आणि जरी आता किंवा एखादा गावामध्ये कोणावर संकट म्हणजे फायनान्शियल किंवा परिस्थिती किंवा आजार काय आला. असून मदत करतात ते. ओके. कधी लागलं म्हणजे असं खेळता वेळी लागलं ना, तरी ते करतात. ते करायचे. ते करायचे. सगळ्यात मोठा प्राइस कोणता मारलेला पैशांमध्ये? नंबर सगळ्यात मोठा आता पैशांचा? 2003 ला म्हणजे आत्ताच गेल्या वर्षी गेल्या मारले. वर्षी साखर अक्षीमध्ये साखर अक्षी 2 लाखाची का नाही, 1 लाखाची? 1 लाख. 1 लाखाची. म्हणजे तिथे गावची टीम आमची खेळली, गाव टू गावला. गाव टू गावला. इव्हन तिथे मोठमोठ्या टीमला हरवलं. 4 आयकॉन होते. नाही, अलिबाग मध्ये तिकडे जाऊन तिकडे हरवणं म्हणजे ती एक हा. त्यांचा बालेकिल्ला तोडल्यासारखं बालेकिल्ले, आहे. हा. आणि ते आयकॉन होते सगळे प्लेयर, ओके. 4 आयकॉन होते, त्यांना पण हरवले. मी नव्हतो त्यावेळी, मी कुठेतरी बाहेर गेलेलो. संदीप, तुझ्यामुळं कधी मॅच हारलेत काय कोण? म्हणजे तुझ्यामुळं गावातली टीम हारले काय? भरपूर वेळा हरले. मी एक बघितला होता, तू रनआउट घेतलेलास आणि तो बेल्स पाडली नव्हतीस, हा हातात बेल ठेवून फिरला होतास. कुठेतरी झालेलं सेन, मला ना आठवत. गौलवाडीच्या ग्राउंड वरती हा. झालेला. तू रनआउट फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलास हा आणि असं स्टाईल मध्ये बघून बॉल आणि बेल्स अशी हातात उचललीस हा आणि त्याच्याकडे बघितलास असा रागात, आणि असं परत म्हणजे रागात म्हणजे त्याच्याकडे बघितलास प्लेअर कडे, हसलास आणि परत ती बेल्स ठेवलीस.
आणि तो प्लेअर असा बाहेर जाताना तो लाईन क्रॉस केला हा. आणि अंपरनी बोला की नॉट आउट. Not out. मग तुझा का नॉट आउट म्हणजे बेल्स नाही पडले आणि लगेच सेकंड का थर्ड बॉलला तू परत रनआउट आला आणि मग तू रागात सगळ्या बेल्स उठवलेल्यास. म्हणजे 3-4 वर्ष झाली असतील 3-4 वर्ष आमच्या झाली, हा. टाइमचा हा. आमची टीम म्हणजे मोठी होती तेव्हा मोठ्या टीममध्ये 4 ते 3 पोरं 5 पोरं असे मेन खेळणारे, मग बाकीचे आपले असायचे. मग त्यांना नंबर नव्हता, पण तरी नंबर त्यांनी 98-99 साली एक चांगला नंबर सोडकुल इथे मारल्यानंतर एक आम्हाला पण एक वेगळं ऊर्जा निर्माण हा. झाली. मग इथे एक बिरवाडी म्हणून गाव आहे आपलं, जय भवानी बिरवाडी हा, किल्ला हा. वगैरे आहे तिथे. मग तिथे 50 किलो वजनाच्या मॅचेस होत्या आणि वजनावरती? आणि असं आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटलं ना, मग तिथे लोचन भोईर असेल आणि भास्कर सातामकर, संदीप बटारे, मी, भालचंद्र सातामकर म्हणून आहे एक, दत्ता सातामकर, आकाश सरलेकर आणि निलेश, हे पोरं एवढी भेटली ना आम्हाला, म्हणजे एक टीमच तयार झाली आमची. हलकी भेटली ना 50च्या आतली. म्हणजे जबरदस्त बॉन्डिंगच तयार झाली आणि तिथे आम्ही नंबर मारला. म्हणजे तेव्हा ट्रॉफीच होती, अशी गरुड होता. मग तो नंबर मारल्यानंतर जे हा पोरांना एक प्लॅटफॉर्म भेटला ना, मग बऱ्याच कमी वयामध्ये मग लोचन, भास्कर, संदीप, भालचंद्र, दत्ता, आकाश जे हे पोरं आहेत ते लवकरच कमबॅक केलं ते आणि तिथून मग 2000ला टीम तयारच झाली. मग निवांतनी सुशांतनी पोरांवरती म्हणजे एक कॉन्ट्रिब्युशन की त्यांच्यावरती लक्ष ठेवल्यानंतर बघितलं ना की टीम बनते आपली. पण तेव्हा त्यांनी खूप लक्ष टाकलं टीममध्ये आणि टीम चांगली बनवली आणि तिथून भरारी घेतली, ती थांबलीच नाही टीम मग. ओके. हां, मग यंग ब्रिगेड चालू, मग नंतर ही पोरं आली, महेश वगैरे आणि अनिल वगैरे होतं आणि नंतर सुरुवात झाली. मग आता नवीन हर्षद टावरे आला, अभिषेक सातामकर, संजय सातामकरचं योगदान चांगलं राहिलं हो. आम्हाला. मग आता प्रणित आलाय, जय भोईर आलाय, हे चांगलं योगदान पोरांचं मिळालं टीममध्ये. आता संदीप दा ही एक जनरेशन झाली, भास्कर दा, संदीप दा ही एक जनरेशन. नंतर महेश सरलेकर आला, दादाच्या एक अनिल सरलेकर, मोरेश्वर सरगेकर. त्याच्यानंतर आता हर्षद- थर्ड जनरेशन हर्षद टावरी. हर्षद संजय सातामकर आला, हर्षद आला हर्षद टावरीची एक नवीन जनरेशन आली ती. हा. ओके, ती सगळी पोरं. आणि आणि नंतर मग आता कोण आहे अभिषेक जो? सातामकर आला. ओके, आणि नंतर मग आता जय आणि प्रणित जय आणि प्रणितची ही अशी. जोडी आली. ठीक आहे. ओके. ओके. ओके.